विविध कारणांमुळे माहूर शहरामध्ये क्रीडा संकुलाची निर्मिती होत नसल्याने नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातील अनेक खेळाडूंची प्रतिभा ही मुख्यत्वे करून निष्क्रिय होत असल्याची बाब हेरून माहूर शहरामध्ये क्रीडा संकुलाची निर्मिती करा अशी मागणी ज्येष्ठ खेळाडू तथा प्रशिक्षक सुरेश गिरे यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांना दिलेल्या निवेदनामधून केलेली आहे। माहूर शहरामध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातात, मात्र क्रीडांगण नसल्याने ह्या स्पर्धा फक्त औपचारिकरित्या पार पाडल्या जातात। त्यामुळे अनेक प्रतिभावंत खेळाडूंची प्रतिभा ही जागीच लोप पावत असल्याची खंत सुरेश गिरे यांनी आपल्या निवेदनामधून व्यक्त केली आहे। त्याप्रमाणे दरवर्षी तालुकास्तरीय क्रीडा होतात, परंतु या तालुका क्रीडा घेण्यासाठी इथं मैदान सुद्धा नाही। त्या तालुका क्रीडा स्पर्धेमधून जो विजयी संघ होतो तो जिल्हा स्तरावर जातो, जिल्हा स्तरावरचा संघ तो राज्य पातळीवर जातो आणि राज्य पातळीवरचा संघ हा देश पातळीवर जातो। म्हणजे कुठेतरी आमच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना वर जाण्याची संधीच नाही आहे, कारण मैदानच नाही तर तालुका स्पर्धा कुठे घेणार, तालुका स्पर्धा घेतल्या नाही तर जिल्ह्यावर कसा खेळणार, ही माझी सर्वात मोठी खंत आहे। आणि या खेळामुळे शासकीय नोकऱ्यामध्ये सुद्धा 2% राखीव असल्यामुळे त्या खेळाडूंना सुद्धा नोकऱ्या लागण्याची दाट शक्यता असते, परंतु या ठिकाणी शासनाने आमच्या सर्व खेळाडूंवरचा हा अन्याय लवकरात लवकर दूर करावा। जसं आज या 2 दिवसापूर्वी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थापन होत आहे। आता देशात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ जर देशावर म्हणजे पुणे येथे स्थापन करून निर्माण होत आहे, तर आमच्या माहूरसारख्या ग्रामीण भागामध्ये क्रीडा संकुल देण्यास काय हरकत आहे। या निवेदनावर सागर महामुने, मेघराज जाधव, निर्धारी जाधव, आनंद तुबदाळे, विजय भगत, सचिन बेहेरे, गजानन जयस्वाल, विजय कामटकर, आशिष जयस्वाल, शेख नावेद, निसार कुरेशी, शेख फिरोज, शेख बाबू, शेख यासीन, इंद्रजित सूर्यवंशी, राजाराम गंदेवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। त्यामुळे आता माहूर शहरामध्ये क्रीडा संकुलाची निर्मिती केव्हा आणि कशी होते याकडे माहूर शहरातील क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे। आशिष जयस्वाल, इथं व्हॉलीबॉलचा ग्राउंड नसताना सुद्धा आमचे असे होतकरू खेळाडू आहेत, त्यांनी असे टुर्नामेंट घेतलेले आहे माहूरमध्ये की तिथं खेळण्यासाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता असे बरेच मोठे मोठे संघ इथं येऊन खेळून गेले, परंतु आम्हाला ग्राउंड नसल्यामुळे आम्ही एस टी डेपोच्या प्रांगणात खेळत होतो आणि तिथून सुद्धा आता आम्हाला हकलून देण्यात आलेलं आहे। आता आम्हाला कुठेही खेळायला ग्राउंड नाही, आता आम्ही रस्त्यावर खेळावं का कोणाच्या प्लॉटिंगवर खेळावं हा प्रश्न उद्भवलेला आहे। असे आमच्याकडे चांगले प्रसिद्ध खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली खेळी केलेली आहे आणि व्हॉलीबॉलमध्ये खेळली आहे, पण त्यांना चांगलं इथं प्लॅटफॉर्म नसल्यामुळे त्यांनी आपलं खेळ पुढं नेऊ शकले नाही। आणि आता नवीन येणारे प्रतिभावान खेळाडू आहेत, परंतु ग्राउंड अभावी यांचं सुद्धा आयुष्य हे आमच्यासारखंच व्यर्थ जाईल। त्यामुळं इथं माहूरला एक मोठं क्रीडांगण होणं खूप आवश्यक आहे। असे बॅडमिंटन खेळाडू आहेत, यांना सुद्धा प्लॅटफॉर्म नसल्यामुळे काहीही करू शकत नाही। बॅडमिंटन हा गेम इंडोर आहे आणि इथे इंडोर स्टेडियम सुद्धा नाही। विदर्भ न्यूज करिता नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथून संजय घोगरे, अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।